पुढे एक महत्त्वाची बातमी, साताऱ्यामध्ये झालेल्या पावसाने झोल्यातील धबधबे ओसंडून वाहत आहे आणि एकयू धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे। सर्वात उंच भांबवली वज्राई धबधबा हा ओसंडून वाहतोय, तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमेळा धबधबा देखील प्रवाहित झालाय। परळी खोऱ्यामध्ये असणाऱ्या केळवली धबधब्याचं मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करतंय। हे धबधबे बघण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतायत। आणि हे स्लाइडर करून मागील 10 ते 12 दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन जे आहे ते फुलून निघालेलं पाहायला मिळत आहे। मी सध्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील एकयू धबधबा परिसरात आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे पश्चिम महाराष्ट्रात किंवा पश्चिम भागातील जे काही धबधबे आहेत ते प्रवाहित झालेले पाहायला मिळत आहेत। सध्या एकयू धबधबा देखील या ठिकाणी प्रवाहित झालेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी जी आहे ती धबधबा पाहण्यासाठी गर्दी होऊ लागलेली आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात धबधबे या भागात पश्चिम भागामध्ये प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि याचा निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी पर्यटक सध्या या भागात गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नलावडे, TV9 मराठी, एकयू धबधबा सातारा।